नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा योगेश्वरा नमो चक्रधरा योगेश्वरा नमो चक्रधरा नमो योगेश्वरा नमो चक्रधरा जय जय चक्रधरा जय जय चक्रधरा नागदेवावर दातारा नागदेवावर दातारा दातारा जय 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 चक्रधर स्वामी 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 जय जय चक्रधर ह्या ठिकाणी भगवान चक्रधर स्वामी 3 वेळा आलेले आहेत आणि तिन्ही वेळेला वेगवेगळ्या लीळा आहेत ह्या ठिकाणी. प्रथम आले तर त्या टायमाला हनवी पूजा म्हणजे सुवर्णाने पूजा केलेली आहे भगवंताची इंद्रभट्टाने. दुसऱ्या वेळेस आल्यानंतर इंद्रभट्टाला असं निरूपण केलेलं आहे का आम्ही तुम्हाला आफावून दर्शन देता आहे म्हणजे आम्ही बोलवून तुम्हाला दर्शन देतो. आणि तिसऱ्या वेळेस आले तर नदीमध्ये भोजनता स्थान आहे आणि त्या भोजनता स्थानापाशी काही भक्तजन इथं मार्कंड वगैरे भिक्षाला पाठवलेले आहे आणि स्वामीचा काही हेतू आपल्याला काही परमेश्वराचा सांगता येत नाही आणि म्हणून गावात जावं आणि गावात गेल्यानंतर गावात सांगू नका का आम्ही इथं आलेलो आहेत म्हणून. मग इंद्रभट्ट गावामध्ये बसलेले होते आणि मग इंद्रभट्टाची आणि मार्कंडाची भेट होती आणि इंद्रभट्ट विचारतात का म्हणे स्वामी आलेले आहेत का. ते म्हणे मग मला स्वामीने मौन सांगितलेलं आहे मौन धरायचं. मग इंद्रभट्ट सांगतात तुमचं मौन आता भंगलं. आणि मग अशा प्रकारे इंद्रभट्ट स्वामीच्या दर्शनाला जातात आणि मग स्वामीचं हे जी आपण आता लीळा आपण स्मरण करतो स्वामीची हे इंद्रभट्टाचा हा दादरा होता आणि ह्या दादऱ्यामध्ये स्वामी आलेले एक दिवस या ठिकाणी थांबलेले. तसं 3 वेळा स्वामी ह्या सुरेगाव नगरीत आलेले आहे आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर गाती एकमळ आहे काक शुक्राचं दृष्टांत मार्गी दिलेला आहे. पण स्वामी ह्या ठिकाणी का दिलेला आहे व का माणसाने कसा न्याय द्यावं माणसाने काय बोलावं आणि म्हणून कोणाचा न्याय दिला पाहिजे. गाती एकमळ नायक हे साधांचे जावई होते आणि त्यांचा काही व्यवहार झालेला आहे त्या सोन्याच्या भोवरीच्या निमित्ताने आणि मग ते भांडण गेलेलं आहे
स्वामी सांगतात तुम्ही ते गाती कमळ नायकाची बाजू घ्यायला पाहिजे. आणि इंद्रभट्ट मात्र आप्पे म्हणजे दादोसांच्या भावाची बाजू घेतात. आणि असं करीत असताना स्वामी सांगतात तुम्ही बाजू घेताना व्यवस्थित घेतलेली नाही म्हणे. जे खरं होतं ते तुम्ही खरं मानलं नाही त्यांचं. आणि इंद्रभट्ट राजकीय होते. इंद्रभट्टाला तसं तर गदोनायक भेद होते, कारण की राजाश्रय असल्यामुळं या ठिकाणी इंद्रभट्टाकर अनेक काही वाद होते ते मिटण्यासाठी येत होते. आणि न जाणो ते इंद्रभट्ट कोणती घटना घडली का त्याने आप्पासाहेबाची म्हणजे आप्यांची बाजू घेतली. म्हणून स्वामी मार्गे काकशुक्राचं दृष्टांत त्या निमित्ताने निरूपण करतात. कावळा असतो म्हणतो, कावळा काय करतो का पशुच्या अंगावर बसून त्या चुचीनं असं मागं पुढं चोच करतो. आणि त्या चुचीमध्ये पशुच्या आत काय आसार आहे. आणि अशा आसार कावळा जर निवडीत असेल तर तिथं सार भेटणार नाही. आणि म्हणून स्वराचा दृष्टांत देतात नाही का. मग तिथं गद्य भाषा आलेली आहे, बुडी तू चुडी खवी. आणि म्हणून त्या ठिकाणी ते डुकर काय करतं, अशुद्ध पाण्यामध्ये ते सार शोधण्याचा प्रयत्न करतं. पण त्या अशुद्ध पाण्यामध्ये ते अशुद्धच असतं. म्हणून आपल्याला पाणी निर्मळ लागणार आहे, माणसं चांगली लागणार आहे. असं बाईसाच्या निमित्ताने स्वामी आपल्याला त्या दृष्टांताचा सिद्धांत आपल्याला त्या काकशुक्राच्या माध्यमातून सांगतात. अशा प्रकारे चक्रधर स्वामीचं तत्वज्ञान या ठिकाणी घडलेलं आहे. हा इंद्रभट्टाचा वाडाच आहे. आपल्याला जो समोर दिसतो हा इंद्रभट्टाचा दादरा आहे. दादरा म्हणजे माडी. आणि पूर्वी याला उत्तरेकडे तोंड होतं. आज याला आपण पूर्वेकडे केलं, मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. म्हणून अशा प्रकारे हे स्वामींची लीळा ह्या ठिकाणी मी सांगितले. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री चक्रधर स्वामी की जय. दंड. सुंदर रूप पाहता सुंदर सुख झाले हो अपार. सुख झाले हो अपार. रूप पाहता सुंदर. रूप पाहता सुंदर. स्वामी चक्रधर परब्रह्म परमेश्वर. तो हा स्वामी चक्रधर परब्रह्म परमेश्वर. परब्रह्म परमेश्वर. परब्रह्म परमेश्वर. रूप पाहता सुंदर. रूप पाहता सुंदर. श्री कृष्ण तुची प्रभु चक्रधर. कलियुगी अवतार. श्री कृष्ण तुची प्रभु चक्रधर. कलियुगी अवतार. रूप पाहता सुंदर. रूप पाहता सुंदर. पूर्व सुकृताचा योग पुन्हा भक्तीचा संयोग. पूर्व सुकृताचा योग पुन्हा भक्तीचा संयोग. पुन्हा भक्तीचा संयोग. पुन्हा भक्तीचा संयोग.
रूप पाहता सुंदर, रूप पाहता सुंदर। रूप पाहता सुंदर, रूप पाहता सुंदर। सुख झाले हो अपार, सुख झाले हो अपार। रूप पाहता सुंदर, रूप पाहता सुंदर। तो हा स्वामी चक्रधर परब्रह्म परमेश्वर, तो हा स्वामी चक्रधर परब्रह्म परमेश्वर, परब्रह्म परमेश्वर, परब्रह्म परमेश्वर। रूप पाहता सुंदर, रूप पाहता सुंदर। श्री कृष्ण तुची प्रभु चक्रधर, कलियुगी अवतार। श्री कृष्ण तुची प्रभु चक्रधर, कलियुगी अवतार। रूप पाहता सुंदर, रूप पाहता सुंदर। पूर्व सुकृताचा योग पुन्हा भक्तीचा संयोग, पूर्व सुकृताचा योग पुन्हा भक्तीचा संयोग, पुन्हा भक्तीचा संयोग, पुन्हा भक्तीचा संयोग। रूप पाहता सुंदर,